नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लातूर जिल्हा पोलीस पाटील पदाची भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपल्याला व्यक्तिमत्व विकासावरती प्रश्न विचारले जातात आणि महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं नाव जे आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्यावरती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न बघायला मिळणार. आता विलासराव देशमुख यांच्यावरचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यांची जेवढी आपल्याकडे माहिती आहे तेवढी त्याच्यावरती एम-सी-क्यू जे आहे ते आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु या पहिल्या भागामध्ये आज आपण 50 एम-सी-क्यू पाहणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना कुणाला आपली बॅच घ्यायची आहे किंवा आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा पोलीस पाटील पदाच्या भरती संदर्भामध्ये जर काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर माझा हा जो नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. दुसरी गोष्ट की अ, आपल्या या 6 महिन्यामध्ये हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, त्याचबरोबर जालना पोलीस पाटील म्हणजे या 3 जिल्ह्यांची भरती झालेली आहे आणि जवळ-जवळ 200 प्लस विद्यार्थी आपले त्या ठिकाणी पोलीस पाटील पदावरती रुजू झालेले आहेत. तर त्यांचे रिझल्ट, त्यांचे अभिप्राय सर्व काही तुम्ही बघू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथे तुम्हाला सर्व माहिती त्याचबरोबर सगळे जे एम-सी-क्यू आहेत, ते एम-सी-क्यू तिथे तुम्हाला सोडवायला मिळतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आपली बॅच घेतलेली आहे, त्यांना निश्चित पी-डी-एफ मिळणार आहे. काळजी करायची गरज नाही. तर चला जास्त वेळ न लावता आपण काय करूया, आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, विलासराव देशमुख यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? आता सगळ्यांना माहिती आहे, की त्यांचा जन्म जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. लातूर जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे, त्या पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा विलासराव देशमुख यांचा जन्म कधी झाला? 26 मे 1945, 15 ऑगस्ट 1948, 25 जानेवारी 1950, 26 मे 1952. तर याचं उत्तर आहे 26 मे 1945 ला त्यांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. तारीख महत्वाची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. विलासराव देशमुख यांच्या मूळ गावी कोणती ग्रामपंचायत त्यांनी गाजवली? बाभुळगाव, हरणगुळ, मुरुड आणि औसा. तर त्याचं उत्तर आहे बाभुळगाव. बाभुळगाव. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा. विलासराव देशमुख यांनी कोणत्या विषयातून पदवी घेतली होती? विज्ञान, वाणिज्य, कला आणि विधी आणि 4 आहे अभियांत्रिकी. तर त्याचं उत्तर आहे कला आणि विधी. म्हणजे लॉची पदवी या ठिकाणी त्यांनी घेतलेली होती. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. त्यांनी कोणत्या कॉलेजमधून एल-एल-बीचे शिक्षण पूर्ण केले? फर्ग्युसन कॉलेज पुणे, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, आय-एल-एस लॉ कॉलेज पुणे, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. तर त्याचं उत्तर आहे आय-एल-एस लॉ कॉलेज पुणे. त्यानंतर बघा 6वा प्रश्न. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कोणत्या पक्षातून केली? शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना. तर उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. प्रश्न क्रमांक 7. विलासराव देशमुख हे सर्वप्रथम बाभळगावचे सरपंच कधी झाले? 1964 बघा 1964 पहिला पर्याय आहे. एक मिनिट. तर बघा 1964 पहिला पर्याय आहे. दुसरा आहे 1970, तिसरा आहे 1974 आणि चौथा आहे 1977 आणि याचं उत्तर जे आहे ते काय आहे? 1974. 8वा प्रश्न आहे. विलासराव देशमुख यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्या वर्षी जिंकली? 1972, 1978, 1980, 1985. तर याचं उत्तर आहे 1979. आता 9वा प्रश्न आहे बघा. 1978च्या विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते? लातूर, औसा, अहमदपूर की निलंगा? तर याचं उत्तर आहे औसा मतदारसंघातून ते निवडून आलेले होते. 10वा प्रश्न आहे. विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणत्या वर्षी मंत्री झाले? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, की व्यक्तिमत्व विकासावरती जे प्रश्न विचारले जातात ते केवळ लेखी परीक्षेला विचारले जात नाही, तर लेखी आणि मुलाखत दोन्हीसाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण आपल्या बॅचमध्ये लेखी आणि मुलाखत दोन्हींचीही तयारी या ठिकाणी एकाच फीमध्ये घेत असतो. त्यासाठी कुठलेही वेगळे चार्जेस असत नाहीत. फक्त तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं नाव
तुमचा पत्ता, एक फोटो मला माझ्या या WhatsApp नंबरवरती, जो नंबर दिलेला आहे 9730613236 यावरती पाठवायचा आहे. तर पुढचा प्रश्न बघा. विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणत्या वर्षी मंत्री झाले? 1980, 1982, 1986, 1990. तर उत्तर आहे 1982. मित्रांनो, आपण शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविषयी सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. यावरती तुम्हाला 100% प्रश्न बघायला मिळणार. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे, तो कोणत्या तालुक्यातून बघत आहे, हे सांगायला अजिबात विसरू नका. त्यानंतर बघा, 11वा प्रश्न आहे. 1982 मध्ये विलासराव देशमुखांकडे कोणते खाते होते? गृह, अर्थ, ग्रामविकास आणि शिक्षण. आणि चौथा आहे कृषी. तर उत्तर आहे ग्रामविकास आणि शिक्षण. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र शासनात कोणती महत्वाची खाती सांभाळली होती? सहकार, पर्यटन, परिवहन, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे सहकार, पर्यटन आणि परिवहन ही तिन्ही खाती त्यांनी सांभाळलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा. विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी झाले? लक्षात ठेवा. 18 ऑगस्ट. आता मंत्री होणे आणि मुख्यमंत्री होणे याच्यामध्ये फरक आहे. याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. 18 ऑगस्ट 1999, 25 मे 1995, 10 नोव्हेंबर 2001 आणि 1 जानेवारी 2003. याचं उत्तर आहे 18 ऑक्टोबर 1999 ला ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री कार्यकाळात उपमुख्यमंत्री कोण होते? ए आहे छगन भुजबळ, ब आहे आर पाटील, सी गोपीनाथ मुंडे, डी विजयसिंह मोहिते पाटील. तर उत्तर आहे छगन भुजबळ. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कधी झाले? 1 नोव्हेंबर 2004, 4 डिसेंबर 2004, 15 ऑगस्ट 2005 आणि चौथा पर्याय आहे 2 जानेवारी 2006. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 डिसेंबर 2004. दुसऱ्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्यांच्या सरकारला कोणत्या आघाडीचे सरकार म्हटले जात होते? महायुती, डेमोक्रॅटिक फ्रंट, लोकशाही आघाडी, क आहे आघाडी सरकार आणि ड आहे जनता दल. तर उत्तर आहे डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच लोकशाही आघाडी. प्रश्न क्रमांक 17 आहे. विलासराव देशमुख यांनी कोणत्या शहराच्या विकासासाठी मुंबई प्रायोगिक प्रकल्प म्हणजेच मुंबई मेक ओव्हर हाती घेतला होता? नागपूर, पुणे, मुंबई आणि चौथा पर्याय आहे औरंगाबाद. तर इथं आता तुम्हाला छत्रपती संभाजीनगर करायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई. प्रश्न क्रमांक 18. मुंबईत माहिती तंत्रज्ञान आयटी धोरण राबवण्यामध्ये कोणाचे मोठे योगदान होते? शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी. तर निश्चितच विलासराव देशमुख यांचा आयटी धोरण राबवण्यामध्ये महत्वाचा वाटा होता. विलासराव देशमुख यांनी कोणत्या वर्षी लातूर येथे एमआयडीसी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले? 1985, 1990, 1992, 1995. तर उत्तर आहे 1992. लातूर येथील प्रसिद्ध मांजरा सहकारी साखर कारखाना कुणी सुरू केला? दिलीपराव देशमुख, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव भालेकर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विलासराव देशमुख. प्रश्न क्रमांक 21. विलासराव देशमुख हे विधिमंडळाच्या कोणत्या सभागृहाचे सदस्य होते? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि अ आणि ब दोन्ही. तर याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही. म्हणजे ते दोन्ही सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22. 2008 मधील 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कधी दिला? 28 नोव्हेंबर 2008, 30 नोव्हेंबर 2008, 5 डिसेंबर 2008, 15 डिसेंबर 2008. तुम्ही पोलीस पाटील होणार आहे, तर तुमच्या दृष्टीनं हे दहशतवादी हल्ले वगैरे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ही तारीख तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, की ज्या दिवशी मुंबईवरती हल्ला झालेला होता. तर याचं उत्तर आहे 28 नोव्हेंबर 2008 ला त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. विलासराव देशमुख यांनी राजीनाम्यानंतर कोणती मोठी राजकीय जबाबदारी स्वीकारली? केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री, नियोजन आयुक्त. तर उत्तर आहे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री. विलासराव देशमुख केंद्रीय मंत्री असताना कोणत्या सभागृहाचे सदस्य होते? लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद यापैकी नाही. तर उत्तर आहे राज्यसभा. त्यानंतर बघा, विलासराव देशमुख राज्यसभेवर पहिल्यांदा कधी निवडून गेले? 2006, 2008, 2009, 2010. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2009. प्रश्न क्रमांक 26. विलासराव देशमुख यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कोणत्या खात्याचा कार्यभार सांभाळला? अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम, ग्रामविकास, पंचायती राज, अ आणि क दोन्ही. तर याचं उत्तर आहे अ आणि क दोन्ही. म्हणजे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
आणि त्याचसोबत पंचायती राज. प्रश्न क्रमांक 27 विलासराव देशमुख आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून कधी काम पाहिले? 2009 ते 11, 2011 ते 12, 2008 ते 9, 2010 ते 11. तर उत्तर आहे 2011 ते 12 या दरम्यान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. विलासराव देशमुख यांची कोणती शैली महाराष्ट्राच्या राजकारणात लाजवाब मानली जात होती? आक्रमक भाषण शैली, जनसंपर्क आणि विरोधकांना सोबत घेण्याची शैली, कठोर प्रशासकीय शैली, लेखन शैली. तर त्याचं उत्तर आहे जनसंपर्क आणि विरोधकांना सोबत घेण्याची शैली. प्रश्न क्रमांक 29 विलासराव देशमुख यांचे राजकीय विरोधक त्यांना कोणत्या टोपण नावाने आदराने किंवा प्रेमाने बोलवत असत? भाऊ, अण्णा, विलास काका, साहेब. तर याचं उत्तर आहे विलास काका. विलासराव देशमुख फाउंडेशनची स्थापना कशासाठी करण्यात आली? शेती विकासासाठी, ग्रामीण भागातील शिक्षणासाठी व रोजगारासाठी, राजकीय प्रचारासाठी, आरोग्य सेवांसाठी. तर उत्तर आहे ग्रामीण भागातील शिक्षणासाठी व रोजगारासाठी. लातूर येथील महानगर सहकारी बँकेची स्थापना कोणी केली? विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे. तर याचं उत्तर आहे विलासराव देशमुख. प्रश्न क्रमांक 32 विलासराव देशमुख हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कधी होते? 1990, 1995, 1998 ते 1999, 2004 ते 2006, 2006 ते 2008. तर याचं उत्तर आहे 1998 ते 1999. प्रश्न क्रमांक 33 विलासराव देशमुख यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय वारशात कोणते पुत्र सक्रिय आहेत? अमित देशमुख, धीरज देशमुख, रितेश देशमुख, अ आणि ब दोन्ही. तर याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही. तर अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे राजकीय वारसा म्हणून त्यांचा उल्लेख होतो. राजकारणाशी ते संबंधित आहेत, राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि रितेश देशमुख हे मात्र काय आहेत, चित्रपट सृष्टीशी संबंधित आहेत. तर या तीनही मुलांचे विषय आपल्याला माहिती घ्यायचे आहे, कारण हे तीनही व्यक्तिमत्व लातूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे यांच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे. अमित देशमुख, धीरज देशमुख, रितेश देशमुख यांच्याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. लेखी आणि तोंडीसाठी याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत? राजकारण, चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, कृषी क्षेत्र, विधी म्हणजेच लॉ आणि चौथा आहे सॉरी विधी. तर उत्तर आहे चित्रपटसृष्टी, बॉलिवूड. विलासराव देशमुख यांचे लातूर येथील निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? आनंद भवन, विलास निवास, आदिती निवास, देशमुख वाडा. तर उत्तर आहे आदिती निवास. प्रश्न क्रमांक 36 विलासराव देशमुख यांचे निधन कधी झाले? तारीख अतिशय महत्वाची आहे. 14 ऑगस्ट 2012, 15 ऑगस्ट 2012, 26 जानेवारी 2013, 1 मे 2011. तर उत्तर आहे 14 ऑगस्ट 2012. विलासराव देशमुख यांचे निधन कुठे झाले? मुंबई, चेन्नई मधलं जे ग्लोबल हॉस्पिटल आहे, दिल्ली आणि ड आहे हैदराबाद. तर याचं उत्तर आहे चेन्नई ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी विलासराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुमच्याकडे जर लातूर जिल्ह्याची वेबसाईट जर असेल, तर ती मला 97 30 61 32 37 या नंबरवरती ती वेबसाईट मला सेंड करायची आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देता येईल. मी या ठिकाणी कोल्हापूरमधून असल्यामुळं काही ज्या वेबसाईट आहेत त्या मला ऑनलाईन शोधता येत नाहीत. त्याचसोबत त्या शोधायला गेले तर अजूनही उपलब्ध नाही आहेत. जर तुमच्याकडे तुम्ही तिथले स्थानिकचे विद्यार्थी असल्यामुळे तुमच्याकडे लगेच ती लिंक उपलब्ध होती. तर तशी लिंक उपलब्ध झाली तर निश्चित मला तुम्ही या नंबरवरती ती लिंक सेंड करायची आहे. प्रश्न क्रमांक 37 विलासराव देशमुख यांचे निधन कुठे झाले? सॉरी हा प्रश्न झालेला आहे. 38वा प्रश्न. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर त्यांच्यावर कोणत्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले? मुंबई, पुणे, बाभळगाव, लातूर आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाभळगाव, लातूर या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 39 विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र अमित देशमुख पहिल्यांदा कधी निवडून आले? 2009, 2014, 2012, 2019. तर उत्तर आहे 2012. राजकारणातील कोणत्या नेत्याला विलासराव देशमुख आपले राजकीय गुरु मानत असत? यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, वसंतदादा पाटील. तर उत्तर आहे शरद पवार यांना ते आपले राजकीय गुरु मानत होते.
प्रश्न क्रमांक 41 2001 मध्ये झालेल्या कोणत्या भूकंपानंतर विलासराव देशमुख आणि लातूर आणि उस्मानाबाद, लक्षात ठेवा उस्मानाबादला आता धाराशिव म्हणून ओळखलं जातं. तर लातूर आणि धाराशिवच्या पुनर्वसनासाठी मोठी कामगिरी केली. गुजरात भूकंप, लातूर भूकंप 1993, नेपाळ भूकंप, कोयना भूकंप. तर याचं उत्तर आहे लातूर भूकंप 1993. लातूरमधील प्रसिद्ध मेडिकल सायन्स कॉलेजला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले? शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, वसंतराव नाईक. तर याचं उत्तर आहे विलासराव देशमुख. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रात कोणता टोल फ्री क्रमांकाद्वारे जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या जात असत? 108, 100, 1910 आणि 143. तर उत्तर आहे 1910. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी विलासराव देशमुखांनी कोणती नवीन योजना सुरू केली? जलयुक्त शिवार, कृष्णा खोरे विकास महामंडळ, वैधानिक विकास महामंडळ, सिंचन अनुदान योजना. तर उत्तर आहे कृष्णा खोरे विकास महामंडळ. प्रश्न क्रमांक 45 विलासराव देशमुख यांनी कोणत्या वर्षी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते? 2001, 2003, 2005, 2008. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2001. खालीलपैकी कोणते विलासराव देशमुख यांचे आवडते छंद होते? वाचन, क्रिकेट, गाणे ऐकणे आणि गाणे. वरील सर्व. तर उत्तर आहे वरील सर्व. विलासराव देशमुखांनी लातूरमध्ये वसंतराव नाईक महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणत्या वर्षी पुढाकार घेतला? 1970, 1972, 1982, 1985. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1970. प्रश्न क्रमांक 48 विलासराव देशमुख यांनी बाभळगाव येथे सहकारी तत्वावर कोणती शैक्षणिक संस्था सुरू केली? दयानंद शिक्षण संस्था, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, रयत शिक्षण संस्था, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ. तर उत्तर आहे मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट. प्रश्न क्रमांक 49 विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात ग्लोबल फिल्म सिटी उभारण्याचा संकल्प केला होता? नागपूर, पुणे लोणीकंद, कोल्हापूर, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे लोणीकंद. आणि शेवटचा प्रश्न आहे विलासराव देशमुख यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार किंवा सन्मान देण्यात आला? पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण आणि पर्याय डी आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना श्रद्धांजली व मरणोत्तर सन्मान दिले. तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तर 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अनेक संस्थांनी त्यांना विविध मरणोत्तर पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण विलासराव देशमुख यांच्यावरती पहिले 50 प्रश्न बघितलेले आहेत. राहिलेल्या प्रश्नांवरती आपल्या अजून 2-3 व्हिडिओ येणं अपेक्षित आहे. मित्रांनो ज्यांना कुणाला आपली बॅच घ्यायची असेल तर त्यांनी आपला नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल सुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.